हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर आता सगळं नीटनेटकं झालेलं आहे आणि आता चालले होते बाहेर. तर म्हटलं चला छोटासा ब्लॉग शेअर करते, कारण तुम्हाला माहिती आहे मी एक ब्लॉग शेअर केला होता केक क्लासचा, त्याच्यामुळं 2-3 दिवस धावपळ झाली. तर मी काल ब्लॉग शेअर केला नाही. तर आत्ता कपडे वगैरे धुणं झाले सगळं आणि मुलंसुद्धा स्कूलमध्ये गेले. तर म्हटलं चला थोडासा आज छोटासा ब्लॉग शेअर करूया. तर आता चालू आहे 3 टप्पर लोवा लोखंड म्हणणं वगैरे, कारण मॉर्निंगचाच टाईम आहे. तर एक हा दुपट्टा पातळ आहे, जास्त उन्हात तिकडे टाकत नाही, म्हणून हा इथेच टाकणार आहे. तर लवकरच सुकतो, त्याच्यामुळं इथेच असा टाकून दिलेला आहे. जागा नव्हती तरी गोडाच टाकून दिला. इंस्टा आय डी रेखा वानखडे 10 आहे, तिकडे जाऊन नक्की फॉलो करा. आणि ज्यांनी फॉलो केला आहे त्यांनी यूट्यूबवर कमेंट्समध्ये सांगा, आणि नाहीतर मग इंस्टालाच कमेंट करा. बरेच जणांनी ज्यांनी केला आहे त्यांनी कमेंट्स करून सांगितलेलं आहे. तर रेखा वानखडे 10 म्हणून आहे माझी इंस्टा आय डी. तर इतक्यात तिकडेसुद्धा मी व्हिडिओ टाकले नाहीत, तर नक्की फॉलो करा. आणि तर आता जसं एक आणखी चॅनल आहे माझं, नेहमी मी सांगत असते, त्या चॅनलबद्दल सांगत होते, रेखा इंडियन मॉम ब्लॉग. तर ते सुद्धा नक्की चेक करत जा. काही जणांनी ते सुद्धा चेक केलेलं आहे, म्हणजे सबस्क्राईब वगैरे केलेलं आहे तिकडे. तर नक्की बघा. आता मी बघत होते याला, आणि मग अशी पण हा जो वेल आहे यालाच, कारण त्याच्यावर थोडं व्हाईटसारखं आलं होतं काहीतरी. तर ते आता मला साफ करावं लागेल, म्हणून आता मी ते बघून घेतलं की बरंच आलं का. तर थोडंसं आलेलं आहे. 1-2 ज्या लड आहेत ना, अशा जे खाली तोरंबे आहेत, 1-2 तोरंब्यांना ते लागलेलं आहे थोडं. तर आता इथे थोडा कचरा दिसला, कारण येणं जाणं चालू राहतं. तर मी थोडं इथे झाडू लावला आता. आणि आता बरेच वेळचे मी केस सोडून आहे की आता करते नंतर करते, पण एक काम दिसलं की कामातच असते. आणि केससुद्धा खूप रुखे झालेले आहेत. तर आता दही काही लावावं लागेल केसात. आणि विंटर जसं म्हणजे खूप जास्त वाढतो, तसं खूप जास्त कंटाळा येतो केसात काही लावायचा हिवाळ्याचा. पण तरीही आता इतक्यात लावावंच लागेल. तर आता आलेली आहे मी इकडे बकेट घेऊन, कारण मला कॉम्बसुद्धा आणायचा होता. आता तुम्हाला दाखवत आहे की छान आज केलेले आहेत भाकरी बाजरीच्या. आणि आता बस जेवणच बाकी आहेत आमचे. तर आता ते झाल्यानंतर आधी पहिले केस विचारून घेणार आहे. आता जात आहे बाहेर.
तरी मी 2 दिवसानंतर केस विंचरते आणि नेहमीच मी 2 दिवसानंतर विंचरते, म्हणून ते तुम्हाला मगाशी इतके असे वेगळेच दिसत होते, रुखे कारण खूप जास्त कंटाळा येतो आणि गुंता राहतात तर खूप जास्त केस तुटतात. त्याच्यामुळं हिवाळ्यात तर स्पेशली मी 1-2 दिवसानंतरच विंचरते. तर आता छान बाहेर केस मी विंचरले आहेत, ताकी घरात एकही केस पडू नये म्हणून. कारण 1-2 दिवसानंतर विंचरायचे असतात तर मी असेच पोर्चमध्ये जाऊन किंवा कधी गेटसमोर जाऊन छान विंचरून येत असते. तर तरीही मी थोडेच केस काढलेले आहेत, कारण एकदम हळूहळू आणि पार्टिशन केसात करून तुम्ही बघितलं विंचरले आहेत. तर त्याच्यामुळे आता इथेच पार्लरची डस्टबिन आहे केसांची, इथेच केस टाकून देते. आणि तर कसा वाटत आहे माझा जुडा आणि माझे केस तुम्ही बघू शकता. मी स्पेशली ते दाखवत आहे तुम्हाला, जे समोरचे बघितले तुम्ही, समोरचे जे व्हाईट होत चालले आहेत आता, तर मी त्यांनाही काही लावत नाही, कारण आताच होत चाललेले आहे, आधी नव्हते. आणि होणार तर आहेतच ना, कारण आता एक दिवस म्हातारंसुद्धा व्हायचं आहे. तर आता मला केसातसुद्धा काहीतरी लावावं लागेल, कारण फ्रंटचा जो एरिया आहे तिथेच माझे 2-3 केस व्हाईट होत चाललेले आहेत. तर चला मग आता मी काही केमिकलचं तर केसात लावत नाही आधीपासून. आणि हे कपाटाचं जे तुम्हाला दाखवलं होतं दार तुटलेलं आहे, हे बघा इथे बेडखाली टाकून ठेवलेला आहे आम्ही तो दरवाजा, आणि तोही आता बसवायचा आहे इतक्यात, कारण खूप जास्त कपडे बाहेर दिसतात. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, आणि बेल आयकॉन प्रेस करा, आणि बघत असाल तर लाईक करायला विसरू नका. तर चला मग, तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, परत आज एक आफ्टरनूनचा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेल. तर चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, बाय. किंवा आज इव्हिनिंगलाच मी टाकेल त्या ब्लॉगमध्ये. बाय.